जय गुरु. जय गुरु सर. गुरु. वर्ण. जय गुरु. कुठपासनं 50 पासनं करूया की थोडे पुढचे करूया आपण? 60 पासनं करूया का? 60 पासनं करूया. जय गुरु. जय गुरु. 60 ते 65 कोण म्हणेल श्लोक? मी म्हणू सर. काय म्हटलं? 61 पासून. हा, 61 ते 65 कोण म्हणेल? सर तुम्ही शेअर केलं स्क्रीन. हा, केलाय येईल. कोण म्हणतंय? मी म्हणू सर. मानसी. मानसी म्हणे. विश्वादिजननत्राण स्वाहा शक्तिः सकीलकः अमृताब्धिकृता वासो मदघूर्णितलोचनः उच्छिष्ट गणेशो गणनायकः सार्वकालिक संसिद्धिर्नित्यशैवो दिगम्बरः अनपायोऽनन्तदृष्टिरप्रमेयो जरामरः अनाविलो प्रतिरथो ह्यच्युतो मृतमक्षरम् अप्रत्यर्क्यो क्षयो जय्यो नाघारो. मानसी, अप्रतर्क्यो. हा अप्रतर्क्यो क्षयो जय्यो नाघारो नामयो मलः. ते घ नाही, ध आहे ना ते. नाधार. नाघारो. बर. म्हणजे अप्रतर्क्यो क्षयो नाही, जयो थोडं ना. तुझं थोडं. अप्रतर्क्यो नाही, अप्रतर्क्यो. इथे डबल त नाहीये. अप्रतर्क्यो. अप्रतर्क्यो. बर. आणि ते काय घ आहे ना? नाही, ध आहे, ध. ते कसं आहे, संधी नाधारो. अनाधार हा म्हणजे ज्याला कशाचाही आधार नाही, जो स्वतंत्र आहे, ज्याला कशाच्याही आधाराची आवश्यकता नाही, असा अनाधार हा, असं त्याचं नाव. ठीक आहे. अप्रतर्क्यो बरोबर आहे. बरोबर. अप्रतर्क्यो क्षयो जय्यो नाधारो नामयो मलः अमोघ सिद्धिरद्वैत मघोरो प्रमिताननः अनाकारोऽब्धिभूम्यग्नि बलग्नो व्यक्तलक्षणः आधारपीठ आधाराधेयवर्जितः. एक सांगू का? विशेषतः जे कठोर वर्ण असतात ना, सिद्धी, अनाकारोब्धी, बलघ्नो, तर हे ना जे कठोर वर्ण आहेत ना, ध घ वगैरे असे घ, तर विशेषतः स्त्रियांनी थोडं जास्त कॉशियस राहायला पाहिजे. कारण तुमची कशी असते, नॅचरल टेंडन्सी अशी कोमल बोलण्याची असते. म्हणजे अनाकारोब्धी भूम्यग्नी बलग्नो, असं बलग्नो असं व्हायचं. म्हणजे तो घ करण्यासाठी प्रयत्न करावा लागतो जरा, तर तो लक्ष ठेवायचा. घ हा कठोर वर्ण आहे ना, तो जरा घ असं जोर देऊन असा ना, जोर देऊन बलग्नो. म्हणजे घ वरती बलघ्नो, घ किंवा अनाकारोब्धी सिद्धी असं, म्हणजे ते जरा नॅचरली तुमचं सौम्य बोलता तुम्ही म्हणून. हो, करते प्रयत्न कर. हा, चालेल. कोण म्हणेल पुढचं? 66 ते 70. पुढचं मी म्हणते सर. म्हण. आखु केतन आशा पूरक आखू महारथः इक्षु सागर मध्ये कुठं गेलं? इक्षु सागर मध्यस्थ इक्षु भक्षण लालसः इक्षु चापातिरेक श्रीरिक्षु चापनिषेवितः इंद्रगोप
इन्द्रगोपनसमानश्रीरिन्द्रनीलसमद्युतिः इन्दीवरदलश्याम इन्दुमण्डलनिर्मलः इद्मप्रिय इडाभाग इराधा मेन्दिराप्रियः इक्ष्वाकुविघ्नविध्वंसी इति कर्तव्य तेप्सितः ईशानमौलिरीशान ईशानसुत इतिहा ईशानात्रयकल्पान्त इहामात्रविवर्जितः एक मिनिट. ईशण आहे, ईशान आहे ना? नाही, ईशण. ईशाना हा ईशानात्रयकल्पान्त इहामात्रविवर्जितः खल्वाटक शृंगनिलय खड्वांगी खट्वांगी खदुरासदः तर ते इकडे ना 80 वरती गेली. हं, 80 वरती स्लाइड गेली. उपेंद्र हो उडभृंमौली. उपेंद्र आहे हा. हो, नाही नाही, पण बरोबर. काय झालं? व्ह्यूचा प्रॉब्लेम झाला का? एक मिनिट ना. बरोबर 70 पाहिजे. हं. स ईशानात्रयकल्पान्त इहामात्रविवर्जितः उपेन्द्र कबलिप्रियः काहीतरी ना याचा व्ह्यूचा काहीतरी गोंधळ झालाय. हं. हम्म बंद करतो आणि परत सुरू करतो. हं. Correct. का दिसतंय नीट? उपेंद्र उडभृंमौली ना? हो झालं हा, म्हणून झालं. हा, आता ते फक्त तू ना इति कर्तव्य ते सिता, तर इति कर्तव्य असं नाही म्हणायचं. ती ह्रस्व आहे ना. इति कर्तव्य ते सिता असं. हं? ठीक आहे. ठीक आहे. पुढचं कोण म्हणेल? 71 ते 75. मी म्हणू कसं? म्हणून कोण म्हणतंय? मी मी म्हणते म्हणू कसं? मग प्रभा म्हणते म्हण. उन्नतानन उत्तुंग उदार त्रिदशाग्रणीः ऊर्जस्वानुष्मलमद ऊहापोह दुरासदः ऋग्यजुस्साम सम्भूतिर्रिद्धिः सिद्धिप्रदायकः रजुचित्तैकसुलभ ऋणत्रयविमोचकः लुप्तविघ्नस्वभक्तानां लुप्तशक्तिः सुरद्विषाम् लुतश्रीर्विमुखार्चानां लूताविस्फोटनाशनः एकारपीठमध्यस्थ एकपादकृतासनः एजिताखिलदैत्यश्री रेदिताखिल संश्रयः ऐश्वर्यनिधिरैश्वर्य मैहिकामूष्मिकप्रदः ऐरम्बमदसमोन्मेष ऐरावतनिभाननः हा, ओंकारवाच पुरे. ओंकार हा, हा, नाही, ठीक आहे. दोन गोष्टी. उदा उदार त्रिदशाग्रणी म्हण असं म्हटलं तू. उदार त्रिदशाघ्रणीः हा, तसं नाही. उदारत त्रिदशाग्रणी म्हणजे रथ असं करायचं. ते समोर जोडाक्षर आहे. उदार त्रिदशाघ्रणीः हा, आणि एजिताखिल दैत्यश्री कसं म्हणशील? 74 म्हटलं. एजिताखिल दैत्यश्री हा, रेदिताखिल संश्रयः हा, बरोबर. आता बरोबर म्हटलं. आधी तू असं म्हटलं होतं एजिताखिल, एजिताखिल. तो ए जो आहे ना त्याला 2 मात्रांचा शब्द येतो. त्यामुळे एजिता म्हणजे हा, म्हणजे लांब म्हणायचा आहे तो एजिता असं. आता बरोबर म्हटलं असं. हा, ठीक आहे. कोण म्हणेल पुढचं? ओंकार. पुढचे 5 श्लोक.
तर मी अपूर्व प्रयत्न करू. मी हा म्हणू सर? कोण नाही प्रयत्न करू कोणी विचारलं होतं? प्रज्ञा. हा प्रज्ञाताई. हा हा बोला बोला. सर प्रज्ञा सबनवीस. प्रज्ञा. सबनवीस. ओके ओके ठीक आहे. हा हा, हा. बोला. 76 ना. हा. हो ओंकार वाच ओंकार ओजस्वानोषधीपतिः औदार्य निधिरौद्धत्य धैर्य औन्नत्य निस्वनः इथे इथे अंकुश. धैर्य नाही धैर्य असं म्हणायचं. धैर्य हा तरी हा ते दीर्घच येत आहे. नाही धैर्य असं म्हणायचं. हम्म, धैर्य औन्नत्य निस्वनः बरोबर. हा अंकुशस्सुरनागानाम् अंकुशस्सुरनागानामंकुशस्सुरविद्विषाम् हा असमस्तविसर्गान्त हा हा पदेषु. एक मिनिट असमस्त नाही असमस्त असमस्त असं तो विसर्ग आहे ना. हा 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 समस्तविसर्गान्त पदेषु परिकीर्तितः कमण्डलुधर कल्प कपर्दी कलभाननः कर्मसाक्षी कर्मकर्ता कर्मा कर्मफलप्रदः कदम्बगोलकाकारः कूष्माण्डगणनायकः कारुण्यदेहः कपिलः कथकः कटिसूत्रभृत् खर्व खड्गप्रिय हा खड्ग खान्तान्तस्थ. थोडं जरा ना विसर्गाचा जो जोर असं म्हणायचं. खर्व खड्ग प्रिय खड्ग खांतांतस्थ निर्मला असं खर्व खड्ग असं. हं? खर्व खड्ग प्रिय खर्व खड्ग प्रिय खड्ग. बरोबर आहे सर? नाही. त्या बरोबर म्हटलं तू परत दुसऱ्यांदा नाही म्हटलं. हा, हा. तू असं तू खर्व म्हटलं खड्ग प्रिय खड्ग बरोबर. खान्तान्तस्थ खान्तान्तस्थ निर्मलः बरोबर. खल्वाट शृंग निलय खट्वांगी खदुरासदः. बस. हं. खल्वाट शृंग असं नाही. खल्वाट शृंग निलय टश असं पाहिजे. खल्वाट. ओके. खल्वाट खल्वाट शृंग. हा असं बरोबर. ठीक हा, आहे. कोण म्हणेल पुढचं 81 ते 85? मी सर म्हणू एक धनश्री. सर एक मिनिट हा सर. 78वा श्लोक आहे ना, त्यातली पहिली लाईन जी आहे तर कल्पक नंतर ख हवा का कंसामध्ये? कल्पच्या नंतर ख बरोबर आहे की नाही? अच्छा तिकडे आहे. ओके ओके बरोबर आहे. बरोबर. सॉरी सॉरी. नाही हा माझ्याकडे म्हणजे प्रिंट आउट आहे त्याच्यात त्याच्यात नव्हतं. एकाच राहिला असेल. आपण पाहिजेच तो म्हणजे बरोबर. हा हो हो हं? हो. एक काही काही हो. राहिले होते तर मी नंतर केले. हा हा बोला. तर एक ओके 77 श्लोक बद्दल शंका विचारू का मी? हो बोला ना. हा अंकुशस्सुर नागानाम जे आपण म्हणतो तिथं म वरती आपण संपवतो, मग तिथं परत मंकुश करायचं का अंकुश सुरविद्विषाम करायचं? नाही 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 आपण मी तुम्हाला कसं शिकवलंय अर्ध अर्ध म्हणताना अंकुश नागाना एवढंच आहे. पण मचा हा. रंग पण वेगळा आहे. मंकुश विद्विषाम असं अच्छा अर्ध अर्ध मग. म्हणताना असंच नागाना असंच म्हणायचं. अच्छा ओके. हा पण जेव्हा आपण पूर्ण वाक्य म्हणजे तोंडात बसल्यावर म्हणायला लागू पूर्ण तेव्हा कसं म्हणतो अंकुशासुर नागानाम अंकुशासुर विद्वेषाम. मग ते नागानाम अंकुश असं होतं. ऍक्च्युअली संधी अच्छा. विग्रह केला तर तो शब्द असाच आहे सुर नागानाम आणि अंकुश. पण असा एक जनरल तुम्हाला नियम सांगतो सगळ्यांना कुठल्याही स्तोत्राला लागतोय. जर जे संधी असतात ना ते कधी आपण तोडायचे नसते. जर संधी केलेला असेल ना तो आपण स्वतः तोडायचा नसतो. म्हणजे तो तो चॉईस आपल्याला जरी माहिती आहे मला की कोणी कोणी असं म्हणू शकतात ना अंकुशासुर नागानाम अंकुशासुर विद्वेषाम. तर हे चुकीच आहे म्हणजे असं. हा समजतात म्हणजे संधी तोडायचा नाही का
त्यामुळे असंच बरं. म्हणायचं. अंकुशास्त्र नागाना जर तोडून तोडून म्हणायचं असेल तर अंकुशास्त्र विभूषाम. ओके, थँक्यू सर. ठीक आहे. पुढचं 81 ते 85 कोण? धनश्रीताई तुम्ही म्हणताय? हो म्हणते हो. गुणाढ्यो गहनो गस्तो गद्य पद्य सुधार्णवः गद्य गान प्रियो गर्जो गीत गिर्वाण पूर्वजः गुह्याचार रतो गुह्यो गुह्यागम निरूपितः गुहाशयो गुहास्तिब्धो गुरुगम्यो गुरुर्गुरु गुरुः गुहाशयो गुहाब्धिस्थो गुरुगम्यो गुरुर्गुरुः घंटाघर्कादि घंटकुंभो घटोदरः चंड चंडश्चंडेश्वर श्रुत नाही सु काय सुहृत श्रुत चंडश हा चंड म्हणजे म्हणजे तो चंडेश्वर सुरहस नाही सुरहस चंडी नाही एक मिनिट. आता कसं आहे, पुढे डबल च आहे ना, म्हणजे सुहृत असं होतं, सुहृत पण त्या सुरश तचा समोर च हा आल्यामुळे अर्धा च झाला तो. पण आपण म्हणताना असंच हा म्हणायचं, चंडे स्वर सुरुच सुरुच ओके ओके चंडीशंड हा विक्रमा असं. हो हो हं. हा चंडश्चंडेश्वर सुरश चंडी चंडीश चंड विक्रमः चराचरपतिष्विन्ता चर्वण लालसः छन्दश्चन्दो वपुश्चन्दो दुर्लक्षश्चन्द विग्रहः जगद्यो निर्जगः साक्षी जगदीशो जगन्मयः जपो जप परो जप्यो जिह्वा सिंहासन प्रभुः हे ना झल तुम्हाला एक झलोल्ल झलोल्ल हा बोला बोला. नाही थांबा हा इथंच थांबा इथंच. मी तुम्हाला झल कसं झलोल म्हणायचं, एक मिनिट ना, एक मिनिट. मी कसं म्हणायचं हे जस्ट हा दाखवतो तुम्हाला. हा 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 सुरुच असं म्हणायचं. समजलं? चंडे स्वर सुरुच हा जो च आहे ना, तर हा आपण अर्धा इकडेचा घेतला ओके ना, हा 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 हा, असा म्हणाल. हा चंडे स्वर सुरुच चंडीशंड विक्रम असं. समजलं? ओके 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 हा हा असं. हो चंडश्चंडेश्वर सुरुष चंडिश चंड विक्रमः हा, बरोबर. ठीक आहे. हा सुरुच सुरुच इथपर्यंत म्हणायचं आणि मग चंडीश. हा ठीक आहे. हो हो आलं लक्षात आलं हा चला ठीक आहे. आपण आता पुढचं 86 तर हे झालेले आहेत मला वाटतं ना. आपण काल कोण म्हणेल पुढचे पण 86 ते 90 कोण म्हणेल? तर मी प्रयत्न करू. हो सिंह. झलज्झल्लोल सद्दान झंकारी कुलः एक मिनिट टंकार एक मिनिट. झलक झल्लो नाहीये ते, झलक झलोल सद्दान. पहिल्या झल झल्लो नाही. हा झलज्झलोल्लसद्दान झंकारी भ्रमराकुलः. आला बरोबर आता? बरोबर. हा, टंकारस्फारसंरावष्टंकारी मणिनूपुरः छान. ठद्वै पल्लवान्तस्थ सर्वमन्त्रैकसिद्धिदः डिण्डिमुण्डो डाकिनीशो डामरो डिण्डिमप्रियः ढक्कानिनादमुदितो ढौको ढुण्डिविनायकः तत्त्वानां परमं तत्त्वं पदनिरूपितः. झाले का? हा हा पुढचा हा हो. तारकांत संस्थान झालंय ना हे नाही हा 3 89. मला कुठपर्यंत इथपर्यंत हो झालंय सर 89 झालंय. हा झालंय. नाही 89. पण
नाही पण ठीक आहे, हिने 3 म्हटले, हिने 3च म्हणू दे. परत एकदा हे म्हणूया. हा, 86 ते 88 परत परत एकदा कोणी म्हणा, दुसरं कोणी. दुसरं कोणी म्हणा. पुढचं हे 86 ते 88 कोण म्हणेल? मी म्हणू सर? हो, म्हणा. सुधा? हा, हा हो, सुद्धा म्हणा. हा. जलज्झलोल्लसद्दान झंकारी भ्रमराकुलः टंकार झंकारिब, एक मिनिट. हा झंकारिब भ्रमराकुला, रिब असं करायचं. हा टंकारी भ्रमराकुलः. हा, आलं का? बरोबर. हो. हा, टंकार स्फार संरावश टंकारी मणिनुपुरः. म्हणी हे झालं. नूपुरः. नाही नाही नाही. हा म्हणी नूपुरः. दीर्घ. हा, टंकारी मणिनुपुरः. हा, तद्वै पल्लवान्तः सर्वत्र मन्त्रिसिद्धिदः डिण्डिमुण्डो डाकिनीशो डामरो डिण्डिमप्रियः ढक्कानिनादमुदितो ढौको ढुण्डिविनायकः तत्त्वानां परमं तत्त्वं तत्त्वं पदनिरूपितः. पुढचं आहे बस. का? नाही, पुढचं आता दुसरं घेऊया. ठीक आहे, हो याची प्रॅक्टिस झाली आहे ना सगळ्यांना. आता पुढे जाऊया हो आपण. हा, चालेल. पुढचं, हा, मी सांगतो. कोण म्हणेल माझ्या मागे? मी म्हणू सर? हा. तारकांतर संस्थानस. तारकांतः संस्थानस् तारकस्ता. ठीक आहे, एक सध्या सध्या छायाताई म्हणतील, मग स्वाती म्हणेल. हा, ठीक आहे. हा, तारकांतर संस्थानस. एक दोनच मिनिट सर, मला पुस्तक, मी आता जस्ट बाहेरून आलीये. बरं, मग ठीक आहे. पुस्तक ठीक आहे, स्वाती लेले म्हणतील. हा, ठीक आहे. हो सर. तारकांतर संस्थानस. तारकांतर संस्थानस् तारकस्तारकांतकः. तारकस्तारकान्तकः स्थाणुस्थाणुप्रियस्ताता. प्रियस्थाता स्थाणुप्रिय नाही, स्थाणुप असं करायचं. प्रिय. हा, स्थाणुप्रियस्ताता. स्थाणुप्रियस्थाता हा, स्थावरं जंगमं जगत्. स्थावरं जंगमं जगत् दक्षयज्ञप्रमथनो. प्रमथनो दाता दानवमोहनः. दाता दानवमोहनः दयावान् दिव्यविभवो. दयावान् दिव्यविभवो दण्डभृद्दण्डनायकः. दण्डभृद्दण्डनायकः दन्तप्रभिन्नाभ्रमालो. दन्तप्रभिन्नाभ्रमालो दैत्यवारणदारणः. दैत्यवारणदारणः दंष्ट्रालग्नद्विपघटो. दंष्ट्राल दंष्ट्रालग्नद्विपघटो हा, ते दला व थोडं द्विपघटो असं आहे ते. हं. देवार्थ द्विपघटो नृग देवार्थ नृगजाकृतिः. देवार्थनृगजाकृतिः हा, ठीक आहे. परत म्हणूया आपण. पुढचं कोण कोण म्हणताय आता परत? आता मी चालेल, मी तयार आहे आता. तारकांतर संस्थानस. तारकांतर संस्थानस् तारकस्तारकांतकः. तारकस्तारकान्तकः स्थाणुस्थाणुप्रियस्ताता. स्थाणुस्थाणुप्रियस्थाता स्थावरं जंगमं जगत्. स्थावरं जंगमं जगत् दक्षयज्ञप्रमथनो.
दक्षयज्ञो प्रमथनो दक्षयज्ञप्रमथनो दक्षयज्ञप्रमथनो दाता दानवमोहनः दाता दानवमोहनः दयावान् दिव्यविभवो दयावान् दिव्यविभवो दण्डभृद्दण्डनायकः दण्डभृद्दण्डनायकः दन्तप्रभिन्नाभ्रमालो दन्तप्रभिन्नाभ्रमालो दैत्यवारणदारणः दैत्यवारणदारणः दंष्ट्रालग्नद्विपघटो दंष्ट्रालग्नद्विपघटो देवार्थनृगजाकृतिः देवार्थनृगजागृतिः. कोण म्हणेल आता पूर्ण? हे म्हणू का? हा. तारकान्तरसंस्थानस्तारकस्तारकान्तकः तारकान्तरसंस्थानस्तारकस्तारकान्तकः स्थाणुस्थाणुप्रियः स्थाता स्थावरं जङ्गमं जगत् स्थाणुस्थाणुप्रियस्थाता स्थावरं जङ्गमं जगत् दक्षयज्ञप्रमथनो दाता दानवमोहनः दक्षयज्ञप्रमथनो दाता दानवमोहनः दयावान् दिव्यविभवो दण्डभृद्दण्डनायकः दयावान् दिव्यविभवो दण्डभृद्दण्डनायकः दन्तप्रभिन्नाभ्रमालो दैत्यवारणदारणः दन्तप्रभिन्नाभ्रमालो दैत्यवारणदारणः दंष्ट्रालग्नद्विपघटो देवार्थनृगजाकृतिः दंष्ट्रालग्नद्विपघटो देवार्थनृगजाकृतिः हे ना नृ नृ आणि कृ हे जे आहे ना एक लक्षात ठेवायचं नृ आणि कृ नाही म्हणायचं याला या जंगलात सांगतो मी ना देवार्थ नृगजाकृतिः हे ऋषींचा ऋ आहे हे लक्षात ठेवायचं. देवार्थनृगजाकृतिः हा ठीक आलं आहे. बरोबर. कोण हो हो कोण म्हणेल परत? पूर्वा चिटणीस. तर प्रयत्न करते. म्हण तारकान्तरसंस्थानस्तारकस्तारकान्तकः तारकान्तरसंस्थानस्तारकस्तारकान्तकः स्थाणुस्थाणुप्रियस्थाता स्थावरं जङ्गमं जगत् स्थाणुस्थाणुप्रियस्थाता स्थावरं जङ्गमं जगत् दक्षयज्ञप्रमथनो दाता दानवमोहनः दक्षयज्ञप्रमथनो दाता दानवमोहनः दयावान् दिव्यविभवो दण्डभृद्दण्डनायकः दयावान् दिव्यविभवो दण्डभृद्दण्डनायकः दन्तप्रभिन्नाभ्रमालो दैत्यवारणदारणः दन्तप्रभिन्नाभ्रमालो दैत्यवारणदारणः जोडाक्षर आहे ना. दन्तप्रभिन्नाभ्रमालो दैत्यवारणदारणः दन्तप्रभिन्नाभ्रमालो दैत्यवारणदारणः त नंतर जो प आहे ना दंतप असं व्हायला पाहिजे. दन्तप ओके दंतप हा असं म्हण परत एकदा. हा दन्तप्रभिन्नाभ्रमालो दैत्यवारणदारणः बरोबर. दंष्ट्रालग्नद्विपघटो देवार्थनृगजाकृतिः दंष्ट्रालग्नद्विपघटो
विपघटो देवार्थ नृगजाकृतीः. ठीक. एकदा घेऊया आपण की नाही, झालंय तसं, पुढचं घेऊया आपण आता. 92, 93, 94 माझ्या मागे कोण म्हणेल? रंजनाताई म्हणाल? हो सर. धन्यपतिर्धन्यो धनधान्यपतिर्धन्यो धनदो धरणीधरः धनदो धरणीधरः ध्यानैकप्रकटो ध्येयो ध्यानैकप्रकटो ध्येयो ध्यानं ध्यानपरायणः ध्यानं ध्यानपरायणः नन्द्यो नन्दिप्रियो नादो नन्द्यो नन्दिप्रियो नादो नादमध्यप्रतिष्ठितः नादमध्यप्रतिष्ठितः निष्कलो निर्मलो नित्यो निष्कलो निर्मलो नित्यो नित्यानित्यो निरामयः नित्यानित्यो निरामयः परं व्योम परं धाम परं व्योम परं धाम परमात्मा परं पदम् परमात्मा परं पदम् परात् परः पशुपतिः परात् परः पशुपतिः पशुपाशविमोचकः. पशुपाशविमोचकः. प्रज्ञाताई तुम्ही म्हणताय? म्हणते मी. हा. धनधान्यपतिर्धन्यो धनदो धरणीधरः धनधान्यपतिर्धन्यो धनदो धरणीधरः ध्यानैकप्रकटो ध्येयो ध्यानं ध्यानपरायणः ध्यानैकप्रकटो ध्येयो ध्यानं ध्यानपरायणः ध्यानैकप्रकटो ध्येयो असं म्हणायला. हा. ध्यानैकप्रकटो ध्येयो नाही नाही, ध्यानं ध्यानैक कप असं करून मग प्रकटो म्हणायचं. ध्यानैकप्रकटो ध्येयो ध्यानैकप्रकटो ध्येयो असं. नंद्यो ध्यानं न म्हणा चालेल, म्हणा. ध्यानं ध्यानपरायणः नंद्यो नन्दिप्रियो नादो नादमध्यप्रतिष्ठितः नद्यो नन्दिप्रियो नादो नादमध्यप्रतिष्ठितः नाही, नंद्यो गलय आहे ना ते. नंद्यो नंदिप्रियो नादो नादमध्यप्रतिष्ठितः नन्द्यो नन्दिप्रियो नादो नादमध्यप्रतिष्ठितः निष्कलो निर्मलो नित्यो नित्यानित्यो निरामयः निष्कलो निर्मलो नित्यो नित्यानित्यो निरामयः परं व्योम परं धाम परमात्मा परं पदम् परं व्योम परं धाम परमात्मा परं पदम् परात् परः पशुपतिः पशुपाशविमोचकः परात् पर पशुपति पशुपाशविमोचकः. हा, ठीक आहे. अजून कोण म्हणेल? दुसरं कोण म्हणेल? मी म्हणू सर? दुसरं नाही, तुम्ही म्हटलं होतं विचारता. कविता ताई म्हणतील? कविता गायधनी. ठीक आहे, प्रेमानंदजी म्हणाल. ठीक आहे. धनधान्यपतिर्धन्यो धनदो धरणीधरः धनधान्यपतिर्धन्यो
धनदोधरणीधरः ध्यानैकप्रकटो ध्येयो ध्यानं ध्यानपरायणः ध्यानैकप्रकटो ध्येयो ध्यानं ध्यानपरायणः नन्द्यो नन्दिप्रियो नादो नादमध्यप्रतिष्ठितः नन्द्यो नन्दिप्रियो नादो नादमध्यप्रतिष्ठितः निष्कलो निर्मलो नित्यो नित्यानित्यो निरामयः निष्कलो निर्मलो नित्यो नित्यानित्यो निरामयः परं व्योम परं धाम परमात्मा परं पदम् परं व्योम परं धाम परमात्मा परं पदम् परात् परः पशुपतिः पशुपाशविमोचकः परात्परः पशुपतिः पशुपाशविमोचकः अच्छा कविताताई तुम्ही म्हणताय आता हो सर. हम्म. अ, हा. धनधान्यपतिर्धन्यो धनदो धरणीधरः धनधान्यपतिर्धन्यो धनदो धरणीधरः ध्यानैकप्रकटो ध्येयो ध्यानं ध्यानपरायणः ध्यानैकप्रगटो ध्येयो ध्यानं ध्यानपरायणः नन्द्यो नन्दिप्रियो नादो नादमध्यप्रतिष्ठितः नन्द्यो नन्दिप्रियो नादो नादमध्यप्रतिष्ठितः निष्कलो निर्मलो नित्यो नित्यानित्यो निरामयः निष्कलो निर्मलो नित्यो नित्यानित्यो निरामयः परं व्योम परं धाम परमात्मा परं पदम् परं व्योम परं धाम परमात्मा परं पदम् परात् परः पशुपतिः पशुपाशविमोचकः परात् परः पशुपतिः पशुपाशविमोचकः. ठीक आहे पुढचं कोण म्हणेल माझ्या मागे सायली मी म्हणू सर. हा हा अश्विनी म्हणेल मग सायली पूर्णानंदः परानंदः पुराण पुरुषोत्तमः पूर्णानंदः परानंदः पुराणपुरुषोत्तमः पद्मप्रसन्न नयनः प्रणताज्ञानमोचनः पद्मप्रसन्ननयनः प्रणताज्ञानमोचनः पद्मनंतर पद्मप असं म्हणायचं पद्मप्रसन्न नयनः प्रणताज्ञानमोचनः पद्मप्रसन्ननयनः प्रणताज्ञानमोचनः. नाही प्रणता पूर्ण वाक्य ज्ञानंतर थांबू नको ना प्रणताज्ञानमोचनः असं प्रणताज्ञानमोचनः. प्रमाणप्रत्ययातीतः प्रणतार्तिनिवारणः प्रमाणप्रत्ययातीतः प्रणतार्तिनिवारणः. इथे सुद्धा न नंतर प वर जोर द्यायचा प्रमाणप्रत्ययातीतः प्रणतार्तिनिवारणः प्रमाणप्रत्ययातीतः प्रणतार्तिनिवारणः. फलहस्तः फणिपतिः वेत्कारः पाणितप्रियः फलहस्तः फणिपतिः पेत्कारः फणितप्रियः. नाही फाणित येते पाणित आहे का सॉरी हा. पाणितप्रियः. ठीक आहे तर कोण म्हणेल सायली हा सर. हा नाही आपला एक श्लोक राहिला होता पण ठीक आहे हा दोनच म्हणू आपण पूर्णानंदः परानंदः पुराण पुरुषोत्तमः पूर्णानंद परानंद
पुराणपुरुषोत्तमः पद्मप्रसन्ननयनः प्रणता ज्ञानमोचनः पद्म